आपण मागच्या लेक्चरमध्ये वळूचे जननेंद्रिय हा भाग पाहिला होता. ह्या प्रकरणामध्ये म्हणजे ह्या स्लाईडमध्ये आपण जननेंद्रिय गायीचे जननेंद्रिय हे बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये गायीच्या जननेंद्रियामध्ये अंडाशय म्हणजे ओव्हरी, अंडवाहिनी ओव्हिडक्ट, 3 गर्भाशय युटेरस, 4 योनी, एवढे 4 भाग पडतात आणि ह्या 4 भागांची माहिती आपल्याला विस्तारित स्वरूपामध्ये बघायची आहे. अंडाशय म्हणजेच ओव्हरी. अंडाशयाचं काम काय येतं की अंडाशयामध्ये ग्रंथिस्राव व डिंब पेशींची निर्मिती होते. अंडाशयात लहान लहान डिंब पेशीभोवती पातळ आवरण असते. गाय माजावर येण्याची काही काळ अगोदर हे आवरण फॉलिकल मोठे होऊन गाय माजावर असताना ते फुटून त्यातील डिंब पेशी बाहेर पडते. डिंब पेशी बाहेर पडल्यानंतर अंडाशयातील तुटलेल्या आवरणाच्या पेशींच्या संख्येत वाढ होऊन त्यांच्यापासून पीतपिंड कार्पस ल्युटियम नावाचा पेशी समुदाय जमा होतो. अशा प्रकारे काम करतात. त्याच्यानंतर अंडवाहिनी ओव्हिडक्ट त्याला म्हटलं जातं. आता ह्या अंडवाहिनीमध्ये काय असतं, अंडवाहिनीचे अंडाशयाकडील टोक चाळीच्या आकाराचे असून ते अंडाशयाच्या जवळ असते. अंडकोशातून डिंबपेशी बाहेर पडल्यानंतर अंडवाहिनीत शिरते व अंडवाहिनीच्या वरच्या अर्ध्या भागात असताना डिंबपेशीचा संयोग शुक्राणूशी होऊन नव्या जीवाची सुरुवात होते. युग्मनज संयोग अंडवाहिनीत 3 ते 4 दिवस राहते, कारण गाय माजावर आल्यानंतर 3 ते 4 दिवस फळलेल्या डिंबपेशीसाठी गर्भाशयामध्ये योग्य वातावरण नसते. त्याच्यानंतर गर्भाशय. गायीच्या गर्भाशयात मुख्य भाग व 2 गर्भाशय शृंग होर्टेस असतात. ही 2 शृंगे 2 अंडाशयापासून येणाऱ्या अंडवाहिनीला जोडलेले. या टोकांपैकी एका टोकामध्ये गर्भाची वाढ होण्यास सुरुवात होते व गर्भाभोवतालचे आवरण तयार होते. गर्भाशय हे लवचिक असून जसजसा गर्भ वाढत जातो तसतसे ते आकाराने मोठे होत जाते व गर्भ बाहेर पडल्यानंतर परत आकुंचन पाहून पूर्ववत होतं. गर्भाशयाच्या बाजू स्नायूंच्या बनलेल्या असून या स्नायूंच्या आकुंचनामुळे प्रसूतीचे वेळी गर्भ बाहेर पडण्यास मदत होते. गर्भाशयातील आवरणाच्या पेशीपासून स्राव तयार होतो. तसेच या आवरणावर अनेक उंचवटे असतात. या उंचवट्याच्या जागी गर्भाच्या सभोवतालचे आवरण चिकटलेले असते. त्यानंतर योनिमार्ग. गर्भाशयानंतर योनिमार्ग असतो. योनिमार्गात वळूकडून वीर्य सोडले जाते व नंतर शुक्राणू गर्भाशयात शिरतात. योनिमार्गातील स्रावामुळे योनिमार्गाच्या मागील भागात असलेले अनेक जीवाणू शरीराबाहेर फेकले जातात. योनिमार्गात मागील भागात मूत्रमार्ग येऊन मिळतो. योनिमार्गानंतर त्याच्या मागच्या भागामध्ये मूत्रमार्ग येऊन मिळतो. ह्या अशा प्रकारची आपल्याला गायीच्या जननेंद्रियाची माहिती या फोटोच्या माध्यमातून भेटेल. त्यामध्ये सर्व नाव वगैरे त्यांनी दिलेले आहे. त्याच्यानंतर गायीचं ऋतुचक्र. हे जे काय आपण प्रकाराचं नाव बघत होतो, गाय म्हशींचे ऋतुचक्र व्यवस्थापन, त्यातलं ऋतुचक्र म्हणजे काय, आता ते मुख्य सुरुवात आपली तिथं चालू होते. काय येते व्याख्या त्याची, तर प्रथम माजावर आल्यानंतर
पुन्हा माझावर येईपर्यंतच्या काळास ऋतुचक्र असे म्हणतात. गाय असेल किंवा म्हैस असेल किंवा शेळी असेल, जे काही असेल जनावर, त्या प्रथम माझावर आल्यानंतरनं आणि त्याच्यानंतर पुन्हा माझावर येईपर्यंत जो काही काळ मधला असतो त्या काळाला ऋतुचक्र असं म्हटलं जातं. गाईचं ऋतुचक्र सरासरी 21 दिवसाचं असतं आणि हा काळ 4 दिवसाने कमी जास्त म्हणजेच 17 ते 25 दिवस असू शकतो. सर्वसाधारणपणे गाईचं ऋतुचक्र जे असतं तो काळ जो असतो तो 21 दिवसाचा असतो. पहिला माझा आल्यानंतरनं तो गेल्यावरती तो मधला काळ दुसरा माझा येईपर्यंतचा जो काळ असतो 21 दिवसांचा असतो आणि काही थोड्याफार प्रमाणामध्ये तो कमी जास्त होतो, म्हणजे 4 दिवसांचा फरक होतो. कमी झालं तर 17 दिवस आणि जास्त झालं तर 25 दिवसाचा तो असू शकतो. त्याच्यानंतरनं पुन्हा ती गाय माझ्यावरती येते, त्यावेळेस ते आपण फळायची असते. गाईच्या ऋतुचक्राचे 4 टप्पे किंवा भाग असतात. तर त्याच्यामध्ये कोणते भाग येतात? इस्ट्रस, मेटाइस्ट्रस, डाइस्ट्रस, पोइस्ट्रस. इस्ट्रस म्हणजे काय? इस्ट्रस म्हणजे माझाच्या काळात गाय वळूला संपर्क करू देत नाही. इस्ट्रस जो काय टप्पा असतो त्या काळामध्ये गाय जी असते ती किंवा याने कोणता बी जनावर वळूला संपर्क करू देत नाही किंवा म्हशीला तो रेड्याला म्हैस संपर्क करू देत नाही अशा पद्धतीने. त्याच्यानंतरनं माझाचा काळ सरासरी 18 तासाचा असतो, म्हणजे गाय माझ्यावर आल्यानंतरनं ती तुम्ही लावू शकता, तर त्या 18 तासामध्ये तुम्ही ती गाय फळू शकता. त्याच्यानंतरनं तो मास संपल्यानंतरनं 10 ते 14 तासानंतरनं अंडाशयातून डिंबपेशी बाहेर पडते. काळात पिंड म्हणजे कार्पस ल्युटियम तयार होऊन नाहीसं होतं. त्याच्यानंतरनं मेटाइस्ट्रस हा ज्या आहे मेटाइस्ट्रसचा काळ हा 3 ते 4 दिवसापर्यंत राहतो. या काळात अंडाशयात पित्तपिंड तयार होऊन त्यापासून प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक तयार होतं. या काळात योनी मार्गातून थोडा रक्तमिश्रित स्राव बाहेर राहतो. त्याच्यानंतरनं डाइस्ट्रस हा काळ जो असतो हा 2 ते 15 दिवसाचा असतो आणि या काळातही प्रोजेस्टेरॉन संप्रेरक तयार होते व या काळाच्या शेवटी हळूहळू कमी होत जाते. या काळातील दिवसाच्या संख्येवर एका ऋतुचक्रातील एकंदर दिवसाची संख्या अवलंबून असते. प्रोइस्ट्रस हा काळ 1 ते 3 दिवसाचा असतो. या काळात पित्तपिंड हळूहळू नाहीसे होते व अंडाशयातील दुसऱ्या डिंबपेशीभोवतालचे आवरण वाढीस लागून इस्ट्रोजन संप्रेरकाचे प्रमाण वाढू लागते व पुन्हा माझाचा काळ येऊन ऋतुचक्र पूर्ण होते. आता त्याच्यानंतरनं माझाची लक्षणं किंवा माज ओळखणे कशा प्रकारे ओळखला जातो ते आपल्याला बघायचं आहे. आता इथं माझाचे प्रकार त्यांनी दिलेले आहेत. पहिला माज, तीव्र माज जो असतो तो किती असतो? 10 ते 15% असतो जनावरांमध्ये. मध्यम माज असतो तो 60 ते 70% असतो आणि सौम्य माज जो असतो तो 15 ते 30% असतो. आता माज कसा ओळखायचा? ती जनावरं काय लक्षणं दाखवतात आपल्याला ते बघायचे. गाय अस्वस्थ होणे, त्याच्यानंतरनं ती चारा नीट खात नाही, दूध उत्पादन तात्पुरतं कमी होतं, गाई विशिष्ट प्रकारे हंबरडा फोडते, इतर जनावरे बसली असेल तरी माझ्यावरील गाय उभी राहते, त्याच्यानंतरनं पाठीचा कणा ताणून गायीला मधून लघवी होत असते, गायीच्या योनीवर सूज येते व योनीच्या आतील श्लेष्मपटल आरिक लाल होतं रंगाचं. त्याच्यानंतरनं इतर गायी ज्यावेळेस चरत असतात त्यावेळेस माझ्यावरील गाय शेपूटवर करून फिरत असते. त्याच्यानंतरनं आणखीन एक तर दुसऱ्या गायीच्या अंगावरती ती गाय चढते किंवा
दुसरं जनावर जर असेल, दुसरी गाय जर असेल, तिला स्वतःवरती चढवून घेते. कळपात वळू असल्यास अशा गायी सहज ओळखून येतात. म्हणजे जर एखादी गाय जर आपल्याकडं गायचा कळप जर असेल, त्या कळपामध्ये एखादा वळू असेल, तर त्या वळूंमुळे ह्या गाय तेव्हाच लवकर ओळखून येतात. मास सुरू झाल्यानंतर काही तासातच गायींच्या योनीतून स्वच्छ, चमकदार, चिकट व तार तुटणारा स्राव वाहू लागतो व या स्रावांचे तार पायाच्या अर्ध्या भागापर्यंत लोंबत राहतात. हा स्राव शेपटीच्या आतील भागांवर व पायाच्या मधील भागांवर चिटकतो. काही तासानंतर स्रावाचे प्रमाण बरेच वाढते. गायीच्या माराचा काळ व लक्षणे यात निरनिराळ्या गायींमध्ये निरनिराळ्या ऋतुमानात फरक दिसून येतो. माराच्या तीव्रतेवर त्यांची 3 प्रकारात वर्गीकरण करता येतात, जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले होते. त्या पद्धतीने आपल्याला तीव्र, मध्यम आणि सौम्य असे 3 प्रकार येतात. आता या टक्केवारी पण तुम्हाला सुरुवातीला सांगितलेली आहे. काही गायांमध्ये ती तीव्र जो असतो माज, तो 10 ते 15% गायांमध्ये दिसतो. त्याच्यानंतर काही गायांमध्ये 60 ते 70% गायींमध्ये मध्यम स्वरूपाची दिसतो. त्यातील परत आणखीन 15 ते 30% गायांमध्ये सौम्य माज असा दिसून येतो. आता याच्यामध्ये कळप असेल तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा माज असेल या तिन्हीपैकी, तर तो सहज ओळखला जातो. परंतु इतर वेळेस ओळखायला तीव्र माज लवकर ओळखला जातो, मध्यम त्याच्यापेक्षा कमी लक्षात येतो आणि सौम्य जो असेल तो लवकर लक्षात येत नाही. त्याच्यासाठी वळूचं कळपामध्ये असणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो आपला गरोदरपणा. गरोदरपणा गायीला गर्भधारणा झाल्यास गर्भाशयातील दीर्घकाळ गर्भाचे पोषण व वाढीस अनुकूल परिस्थिती राहण्यास शरीरातील संप्रेरक म्हणजे हार्मोन्स कारणीभूत होतात. संयोग पावलेली डिंबपेशी अंडवाहिनीतून 4 दिवसात गर्भाशयात उतरते. यानंतर हळूहळू गर्भाची वाढ होत जाते व गर्भाभोवती पातळ आवरण तयार होते. या आवरणाचे प्रमुख फायदे पुढे दिले आहेत. जे काही गाय गर्भधारणा झाल्यानंतर गर्भाचं पोषण व वाढीस अनुकूल परिस्थिती राहण्यासाठी शरीरामध्ये काही संप्रेरक हार्मोन्स तयार होतात आणि त्याच्यामुळं ते गाय गर्भधारणा राहते. संयोग पावले जातात काही हार्मोन्स, त्यामधनं डिंबपेशी तयार होतात, अंडवाहिनीतून ते वाहिले जातात, गर्भाशयात उतरतात आणि गर्भाभोवती त्याचा पातळ थर तयार होतो, आवरण तयार होतं. त्यामध्ये ते गर्भ वाढ चालू होते. आता त्या आवरणाचे प्रमुख फायदे काय असतात, तर आवरणातील द्रव पदार्थामुळे बाहेरील धक्क्यांपासून गर्भाचा बचाव होतो. बाहेरील धक्का म्हणजे कोणता, की गायीला मारणं किंवा धडक बसणं, अशा ज्या काही गोष्टी असतात त्यापासून ते गर्भाची सुरक्षणा ते आवरण करत असतात. गर्भ एकाच ठिकाणी चिटकून राहत नाही, म्हणजे ते त्या गर्भपिशवीमध्ये कायम फिरत असतं किंवा तिथं ते एका आतड्याला किंवा एका भागाला त्वचेला ते चिटकून राहत नाही. गर्भाशयात विण्याच्या वेळी आवरणातील पाण्यामुळे ओलावा निर्माण होतो. त्याचप्रमाणे विण्याची क्रिया सुलभ होते. त्याच्यामुळे गर्भाला गायीच्या शरीरातून आवरणाद्वारे रक्तपुरवठा होऊन गर्भाच्या वाढीस आवश्यक असलेली पोषक द्रव्ये त्यामधून मिळत असतात. म्हणजे जे काही सुरुवातीला वाढ चालू असते, डायरेक्टली अन्न खाल्लं जात नाही, परंतु ते आवरणामध्ये जे काही द्रव्य घटक जे काय असतात, पोषण द्रव्य जे असतात, त्यावरती ते गर्भ जिवंत राहत असते किंवा त्याची ती वाढ चालू असते. त्या गंभीर काळात इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकाचे प्रमाण बरेच वाढते. ही संप्रेरक गर्भभोवतालच्या आवरणातूनही जास्त प्रमाणात तयार होतात आणि प्रोजेस्टेरॉनमुळे गरोदर अवस्था टिकून राहते. गरोदर गाय कशा प्रकारे ओळखायची हे आता आपल्याला बघायचं आहे. तर त्याच्यामध्ये गरोदर गाय जी असते
ती गाय ओळखणं कशासाठी महत्त्वाचं असतं? आपला व्यवसाय दूध व्यवसाय आहे. दूध चालू केव्हा होईल? जेव्हा ती गाय गाभण जाईल, नंतर येईल त्यावेळेस. जर गाभण चालली नाही तर आपला दूध व्यवसाय थांबून जातो. मग तो चालू राहण्यासाठी आपल्याला गर्भधारणा झाली का नाही त्या गायची ते करणं गरजेचं असतं. तो व्यवसायातला एक सर्वात महत्त्वाचा विभाग येतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कशा प्रकारे ओळखायचा? तर गुदद्वार जे असतं त्या गुदद्वारातून हात घालून गर्भ असल्याची खात्री करून घेणे. हे कधी आपल्याला गुदद्वारामध्ये हात घातल्यानंतर नाही आपल्याला कधी कळेल तर त्याच्यासाठी 35 दिवस आपल्याला वाट पाहावी लागते. त्यानंतरनं आपण ते हात घालून ते आपण बघू शकतो. किंवा पोटाला बाहेरून हात लावून पाहणे, त्यावेळेस त्या आपल्याला गर्भाची जाणीव होते. त्याच्यानंतरनं काही दुसरे जे काय आहे शाश्वत पद्धती ज्या सायंटिस्ट लोकांनी शोधलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये गायची क्षकिरणाद्वारे तपासणी किंवा अल्ट्रासॉनिक लहरीद्वारे तपासणी करणे. त्याच्यानंतरनं गर्भधारणेमुळे गायींच्या वागणुकीत व शरीरात होणारा फरक ओळखणे. आता हे फरक ओळखायचे म्हणल्यानंतरनं आपल्याला कायमस्वरूपी त्या गायांमध्ये असणं गरजेचं असतं. म्हणजे जे काही ते बारीक बदल असतात, जे आपल्या एकदम चांगला व्यवसाय करणारा जो व्यक्ती असेल, स्वतः चारा वैरण वगैरे जो करतो त्या गायांचा, त्याच्या ह्या गोष्टी सहज लक्षात येतात. त्याच्यानंतरनं गायीच्या शरीरातील संप्रेरकातील फरक ओळखणे. हे सुद्धा खूप मायक्रो गोष्ट आहे जी सहजासहजी लक्षात येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला कायम स्वरूपामध्ये त्यांच्या गायांच्या सहवासामध्ये असणं गरजेचं असतं. संप्रेरकामुळे गायीमध्ये होणारे मातृत्वाचे बदल जे असतात ते ओळखता येणं तितकंच गरजेचं असतं. गरोदरपणाचा काळ हा किती दिवसाचा असतो गायींमध्ये? तर सरासरी तो 280 दिवस आणि म्हशींमध्ये 310 दिवसाचा असतो. त्याच्यानंतर विण्याची प्रक्रिया. विण्याची क्रिया जी होते गायीमध्ये ते कशा प्रकारे होते ते बघू आपण आता. गरोदरपणाचा शेवटचा टप्पा जो येतो तो म्हणजे विण्याचा असतो. त्यामध्ये विण्याच्या क्रियेवरती इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन व ऑक्सिटोसिन या 3 संप्रेरकाचा बराच परिणाम होत असतो. गरोदरपणाच्या शेवटच्या काळात अंडाशयातील पीतपिंडात कॉर्पस ल्युटियम हळूहळू लहान होत जातं व त्यामुळे प्रोजेस्टेरॉन संप्रेरकाचे प्रमाण कमी होत जाते. यानं इस्ट्रोजन व रिलॅक्सिन नावाच्या संप्रेरकामुळे गायीच्या अपलिस्टीवरील मागील स्नायू ढिले पडत जातात आणि या काळात गर्भाच्या शरीरातील अँड्रोनल ग्रंथीद्वारे अँजिलिन संप्रेरक तयार होते. त्यांच्या क्रियेमुळे व प्रोजेस्टेरॉन नावाच्या संप्रेरकामुळे इस्ट्रोजनचे प्रमाण वाढू लागते व शेवटी पियुषिका ग्रंथीद्वारा ऑक्सिटोसिन नावाचे संप्रेरक तयार होऊन त्यामुळे गायीला प्रसूती वेदना सुरू होतात व पोटाच्या स्नायूंच्या आकुंचनामुळे विण्याची क्रिया पूर्ण होते. हे जे काही संप्रेरक आहे त्या संप्रेरकाच्या काहींच्या आकुंचन पावण्यामुळे व काहींच्या रिलीज होण्यामुळे हे विण्याची क्रिया होत असते. त्याच्यानंतरनं गाय विण्याची लक्षणं. आता गाय विण्याची क्रिया कशी होते हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर गाय विण्याची लक्षणं काय असतात, म्हणजे कसं का ओळखायचं की गाय आता आपली व्यायला आली किंवा व्याणार आहे. विण्याच्या काळात जवळ आल्यानंतरनं गाय इतर जनावरांपासून दूर जाते, दुसरीकडं राहू लागते, म्हणजे लांब राहते त्यांच्यापासून. खाण्यावरील वासना जी असते ती कमी होते, म्हणजे खाण्यावरती तिचं लक्ष नसतं. अस्वस्थता जी असते ती तिची वाढलेली असते. आजूबाजूच्या सर्व गोष्टीतील लक्ष उडतं, म्हणजे तिचं कशाकडे
काय करते बाकीचे जनावरं किंवा बाकीचे काय करते याच्याकडे अजिबात तिचं लक्ष नसतं. गाय शेपटी वर करत असते व माकड हाडावरील भागांचे स्नायू ढिले पडून त्या भागास खोलगटपणा येत असतो. माकड हाड जे असतात गाईचं वरचं पाठीचं तो भाग, त्यावर ते जे काही हाडं असतात तो सैल होतात आणि खाली वाक त्याला यायला लागतो. गाईच्या कासेवर व आजूबाजूच्या भागांवरती सूज येत असते. प्रसूती वेदना सुरू झाल्यामुळे त्रास होऊन गाय सारखी पोटाच्या मागील भागाकडे पाहत असते व गाय उठबस करते, मधून लघवी करत असते. त्यानंतर ज्यावेळेस गाय विण्याची क्रिया चालू होते त्यावेळेस प्रथम काय होतं की पाण्याने भरलेला फुगा जो असतो सारखा भाग पिशवीत योनीतून तो बाहेर पडतो व वासाचे डोके त्यासोबत किंवा समोरील पाय त्याचे बाहेर येत असतात. विण्याच्या अडथळा आल्यास त्वरित पशुवैद्यकीयांची मदत आपण त्यावेळेस घ्यायला पाहिजे. विण्यानंतर वाढ ज्यावेळेस पूर्ण पडला जातो किंवा नाही पडत आहे याची खात्री करून घ्यायची. त्यानंतर सामान्यतः गाय किंवा म्हैस व्याल्यानंतर 8 तासामध्ये वाढ पडतो. जर इतक्या वेळात तो वाढ नाही पडला तर आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. धन्यवाद. पुढं आपण त्याच्या रयत्नाचे प्रकार वगैरे ते बघणार आहोत.